श्रीकृष्ण म्हणतात, कोणी दुःख देत असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरू द्या. हे सगळे तुमची आठवण काढतील. फक्त तुमच्याकडे त्यांचं काहीतरी काम निघू द्या. जिथे बुद्धिमत्ता नाही अशा उच्च कुळाचं काय करायचं? नीच कुळामध्ये उत्पन्न झालेल्या विद्वान व्यक्तीचा सन्मान देवतासुद्धा करतात. जो आपला नाही त्याच्यावर हक्क गाजवू नका आणि जो आपल्याला समजून घेणार नाही त्याला तुमचं दुःख सांगू नका. आयुष्यामध्ये कधीही कोणाला दोष देऊ नका. चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात. आयुष्य आहे तर जिवंत दिसणं पण गरजेचं आहे. तुमच्या तत्वांवर कोणी बोट दाखवलं तर त्याच्याशी वाद करणं पण गरजेचं आहे. काहीही कारण असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, चिडू नका, रागराग करू नका, जोरात बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. आवाज केल्याने आवाज मिटत नाही तर गप्प राहिल्यामुळे मिटतो. त्रास फक्त तुम्हाला होईल, दुःख फक्त तुम्हाला होईल. मन शांत ठेवले तर सुख फक्त तुम्हाला मिळेल. काही स्वप्न तुम्ही तोडून टाकले, बाकी मी पाहणे सोडून दिले. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलता न येणारं बनावं लागतं. कोणत्याही माणसासाठी दोनच गोष्टी खास असतात, देवाची भीती आणि देवाचे दार. देवाची भीती असली तर माणूस गुन्हे करण्यापासून वाचत राहील आणि देवाचे दार असेल तर माणसावर देवाची कृपा होत राहील. नेहमी व्हॅल्युएबल बना, अवेलेबल नाही. व्हॅल्युएबल बनताल तर जग फक्त तुमचा फायदाच घेत राहील. तुमचं आयुष्य जर फाईन असेल तर समजून घ्या, त्याच्यावर निसर्गाचं साईन आहे. तुमचे दुःख तुमचेच राहतील, भलेही तुम्ही ती कोणालाही ऐकवा. माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते पण आणि बिघडवते पण. आपला माणूस तोच असतो जो दुसऱ्यांसाठी तुम्हाला टाळत नाही. कोणाचाही तिरस्कार तेव्हा करा जेव्हा त्याच्याविषयी तुम्हाला सगळं माहीत असेल. तेव्हा करू नका जेव्हा दुसऱ्याकडून काहीतरी ऐकलेलं असेल. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व आणि व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. खंबीर होण्यामध्ये तेव्हाच मजा येते जेव्हा सगळं जग तुम्हाला कमजोर ठरवण्यासाठी प्रयत्न करतं. प्रेम जर खरं असेल तर वादविवाद कितीही जास्त असले तरीही नातं कधीही तुटत नाही. कोणासाठी इतकं झुकू नका की परत सांभाळण्यासाठी थोडी जागा शिल्लक राहील. टीकांना घाबरून तुमचं ध्येय सोडू नका, कारण यश मिळाल्यानंतर टीका करणाऱ्यांचे तोंड आपोआप बंद होतात. फळ देण्यापूर्वी फुलाला मरावे लागते, यालाच प्रेम म्हणतात. आयुष्यामध्ये अडचणी कितीही असल्या तरीही चिंता केल्यामुळे त्या जास्त वाढतात, शांत राहिल्यामुळे कमी होतात, सहनशक्ती ठेवल्यामुळे संपून जातात आणि देवाचे आभार मानल्यामुळे त्या आनंदामध्ये बदलतात. झोकून द्या स्वतःला या आगीमध्ये, तीच आग तुम्हाला उद्या हिरा बनवेल. असमाधी ब्राह्मण, असंतुष्ट राजा, कठोर वागणाऱ्या स्त्रिया हे सगळे लोक विनाश करतात. कितीही महाग गाडीमध्ये फिरा पण शेवटचा प्रवास लाकडावरच करायचा आहे, हेच आयुष्याचे सत्य आहे. सल्ला, साथ आणि वेळ या गोष्टी न मागता दिल्या तर बऱ्याचदा लोक त्याचं महत्त्व स्वस्तच समजतात. काही नाते अनोळखी असतील तरच चांगले आहे, नाहीतर जास्त ओळख तर अडचणीतच आणते. ज्या व्यक्तीने त्याच्या सवयी बदलल्या त्याचं भविष्य नक्कीच बदलते आणि जो माणूस त्याच्या सवयी बदलत नाही त्याच्याबरोबर भविष्यातही तेच होईल जे आत्तापर्यंत होत आले. भलेही तुमच्याजवळ कितीही असत्य उभं असेल पण सत्य नेहमी गर्दीमध्ये वेगळं दिसतं. आज अवघड आहे, उद्या चांगला असेल. फक्त आशा सोडू नका, भविष्य एक दिवस नक्की सर्वोत्तम असेल. लोकांच्या उपयोगी पडत राहा, कारण निसर्गाचा एक नियम आहे,
ज्या विहिरीतून लोक पाणी पित राहतात ती विहीर कधीही सुकत नाही. जेव्हा माणसाला लोकांचे स्वभाव कळतात तेव्हा त्याला एकटे राहणे आवडू लागते. जेव्हा आपल्या लोकांमध्येच कपटी लोक असतात तेव्हा मैदानात उभा असणारा सिंह पण कुत्र्यांपासून बाजी हरतो. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यालाच चालावं लागतं. ना कुटुंब, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. एवढं नका बोलू की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील. तर एवढं बोलून गप्प राहा की लोक परत तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील. अशा यज्ञांपासून कोणताही शत्रू नाही जे केल्यानंतर लोकांना जेवण दिलं जात नाही. असा यज्ञ राजांना संपवून टाकतो. जर ब्राह्मण यज्ञामध्ये नीट उच्चारण करत नसतील तर यज्ञ त्याला संपवून टाकतात. आणि यजमान लोकांना दान आणि भेटवस्तू देत नसेल तर यज्ञाद्वारे तो पण संपतो. तुम्ही पूर्ण आयुष्य पैसे कमावण्यासाठी मेहनत करता. पैसे आपल्याला सामान देतात, आराम देतात. जर सामानाबरोबरच सन्मान सुद्धा मिळवायचा असेल तर आनंद, चांगले आयुष्य, आरोग्य, चांगली नाती कमवायची असतील तर पैशांपेक्षा जास्त आशीर्वाद कमावले पाहिजे. समजदार नाही समोरचा, तुमचं बोलणं त्याला समजणार नाही. तो तुमच्या जागेवर नाही, त्यामुळे तुमची परिस्थिती त्याला कळणार नाही. कमनशिबी तुम्ही आहे की समोरचा आहे हे तर वेळच सांगेल. पण समोरच्याला एवढेच सांगा की माझ्या आयुष्यामध्ये परत येऊ नको. आयुष्य अशा वळणावरून जात आहे जिथे मन दुःखी आहे पण चेहरा हसत आहे. तुमच्या यशाने कोणीही खुश होत नाही तुमच्या परिवाराशिवाय. खिसा थोडा फाटला तर पैशांपेक्षा जास्त नातेच विखुरले गेले. कोणत्याही अडचणीच्या वेळी हे 7 गुण तुम्हाला वाचवतील. 1. तुमच्याकडे असलेले ज्ञान. 2. तुमच्यामध्ये असलेली विनम्रता. 3. तुमची बुद्धी. 4. तुमच्यामध्ये असलेले साहस. 5. तुमचे चांगले कर्म. 6. खरं बोलण्याची सवय. 7. देवावर असलेला विश्वास. आयुष्यामध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. तुमचं वय आणि कमानी नेहमी लपवून ठेवा. 2. घरामध्ये वस्तू तेवढ्याच आणा जेवढ्या गरजेच्या आहेत. 3. शब्द नेहमी जपून आणि विचार करून वापरा. 4. नेहमी दुःखामध्ये आधी आणि सुखामध्ये नंतर कोणाकडेही जा. 5. स्वतःचा मोठेपणा आणि दुसऱ्यांचा कमीपणा नेहमी विसरा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.